अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस मुंबई पदवीधरबाबत भाजपने आपली यादी जाहीर केली आहे। खरं तर भाजप आणि शिवसेनेमध्ये हा वाद होता, अजूनही आहे की या जागेवरती नेमकी दावेदारी कोणाची असेल। दीपक सावंत आपला दावा जो आहे तो अजूनही कायम ठेवतायत। भाजपकडनं किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। स्वतः किरण शेलार आपल्यासोबत आहेत। सर, पहिलं तर तुमचं अभिनंदन उमेदवारीसाठी। यादी जाहीर झाली आहे, अनेक दिवसांची प्रतीक्षा होती, नावही चर्चेत होतं, आज ऑफिशियली त्यावरती शिक्कामोर्तब झालं। एकतर उमेदवारी मिळाल्याबद्दल जसं नॅचरली वाटायला पाहिजे तसं आनंद तर वाटतोच आहे। आणि हा पक्षाने एका कार्यकर्त्याला तिकीट देण्याचा निर्णय घेतला, मला असं वाटतं की हा चांगला बहुमान आहे। म्हणजे एकतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्यांनी या देशासमोरची एक व्हिजन सेट केली आहे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण परवा एक खूप मोठा विजय मिळवणार आहोत। देवेंद्रजी फडणवीस असतील, बावनकुळेजी असतील, अमितभाई असतील, त्याच्यानंतर जे.पी. नड्डाजी असतील, इथे आशिषजी असतील, मुंबई भारतीय जनता पक्षाचे सगळे आमदार, सगळे नगरसेवक असतील, या सगळ्यांनी मी राजकारणात नौखा असून सुद्धा पूर्ण आपल्याला मदत केली। मोठ्या प्रमाणावर आपण नोंदणी केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण ही निवडणूक जिंकू। धन्यवाद। जसं मी सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला उत्तर द्यावी लागतील की हा जो मतदारसंघ आहे तिथे सध्या शिवसेनेचा उमेदवार आहे, शिवसेनेची ही जागा आहे। मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंकडे जे दीपक सावंत नावाचे नेते आले, ज्यांनी या ठिकाणी 2 वेळेला प्रतिनिधित्व केलं, ते अजूनही आपला दावा कायम सांगतायत। उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर सुद्धा दोन्ही शिवसेना समोर आहेत, काय आव्हान वाटतंय? नाही, या सगळ्या गोष्टी इतक्या पक्षांतर्गत किंवा युती अंतर्गत आहेत, त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करणार नाही। आपले शीर्षस्थ नेते आहेत, ते त्यात जो काही निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल। युतीबाबत तुम्ही बोलत नाहीत, मात्र अनिल परब जे समोरचे उमेदवार आहेत त्यांचं आव्हान कितपत मोठं वाटतं? कारण त्यांनी मुंबईमध्ये बऱ्यापैकी त्यांचंही मोठा प्रश्न आहे। कोणतीच निवडणूक सोपी नसते किंवा प्रत्येक उमेदवार दावा करत असतो तशी ती सोपी पण नसते। मला एक 2-3 दिवस अजून लागतील, कारण अजून मतदारांची सूची यायची आहे। ती आल्यानंतर आपण सविस्तर बोलू। माध्यमांशी बोलावंच लागेल, कारण हातात दिवस कमी आहेत आणि मग बोलावं लागेल। तोच प्रश्न आहे, दिवस अगदी कमी आहेत, अनिल परबांना या तुलनेनं अधिकचा कालावधी मिळाला, त्यांच्याबाबत थोडी स्पष्टता सुद्धा होती। मात्र आता कमी दिवसामध्ये कशा प्रकारे नियोजन असणार आहे? नाही, भारतीय जनता पक्ष हा अन्य कुणाचा दबाव घेऊन स्वतःचं नाव डिक्लेअर करतो असं काही होत नाही। एकतर हा लोकशाही मानणारा, लोकशाही जगणारा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। त्यामुळे पक्षाची जी काही याची म्हणजे मुंबईकडून प्रदेशला आपलं नाव जाणं किंवा मग केंद्रात जाणं, त्याची एक नॅचरल प्रक्रिया आहे आणि मला वाटतं ती पूर्ण होऊन आता आलेलं आहे। त्यामुळे भाजप स्वतःचा एक स्वतंत्र वेळ आपल्या कार्यपद्धतीनुसार घेऊन भाजपने नाव डिक्लेअर केलेलं आहे आपलं। शेवटचा मुद्दा, जसं तुम्ही सांगितलं की मी तुलनेनं नौखा आहे तरी सुद्धा मला भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी पाठबळ दिलं, कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरं जाताना भावना आहेत आणि पक्षाचं पाठबळ जसं तुम्ही सांगितलं तिथं निश्चित स्वरूपात मिळेल। मात्र एक सातत्यानं आक्षेप असाही नोंदवला जातोय की समोरचा जो उमेदवार आहे तो अनुभवी आहे, पक्षाचं मोठं पाठबळ आहे, त्यांचंही मोठं व्यक्तिगत पातळीवरती पाठबळ आहे। या सगळ्याला तुम्ही कशा प्रकारे आव्हानाला तोंड देणार आहात? राजकारणात मी नौखा असलो तरी सामाजिक आणि कार्यकर्ता म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, संघाच्या निरनिराळ्या सहयोगी संस्था आहेत, या सगळ्यात काम केलंय। साधारण मला वाटतं 30 वर्ष मी वेगवेगळ्या स्तरावर काम करतोय। सामाजिक कामात सहभाग नोंदवलाय, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या कामात सहभाग नोंदवलाय। त्यामुळे कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी माझा अनुभव कमी आहे असं मला वाटत नाही। राजकारणात अनुभव नवीन आहे हे मान्य आहे, तर शिकू, अनिल परबांकडूनही काही गोष्टी शिकू। अनिल परबांना शुभेच्छा द्याल, त्यांनी आत्ताच उमेदवारी? बिलकुल शुभेच्छा त्यांना आहेतच। भारतीय राजकारण किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काही कुणी कुणाचं कायमस्वरूपी शत्रू नाहीये, ते आता आपण पाहतोच आहे। त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे। पुणे मैदान फार दूर नाहीये, अवघ्या काही दिवसांवरती ही निवडणूक येऊन ठेपली। त्यामुळे आता किरण शेलार विरुद्ध अनिल परब, आणि जर शिवसेनेनं आपला दावा कायम केला तर दीपक सावंत, या तिहेरी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।